वळूयात पुढच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे। प्रदीप शर्मा यांची जन्मठेपेची शिक्षा आता कायम राहणार आहे। 3 आठवड्यांमध्ये शरणागती पत्करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मुंबई हायकोर्टाचा हा मोठा निर्णय। तर लखन भैया एन्काउंटर प्रकरणामध्ये शर्मा दोषी आहे। प्रदीप शर्मा हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती, मात्र हायकोर्टाच्या शिक्षेच्या आदेशामुळे आता शर्मा निवडणूक लढवण्याबाबतचं चित्र धूसर होत असल्याचं बघायला मिळतंय। ही मोठी बातमी आपण या क्षणाची बघतोय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, आपण बघतोय प्रदीप शर्मा यांना जी शिक्षा ठोठावलेली होती ती कायम राहणार आहे, सविस्तर माहिती या संदर्भातली। नक्कीच बहुचर्चित लखन भैया एन्काउंटर केसमध्ये आपण पाहतोय प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा ते सेवेत देखील आले होते। त्यानंतर निवडणूक लढवत पुन्हा एकदा प्रदीप शर्मा यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला होता। मात्र त्याच दरम्यान अँटिलिया स्फोटक प्रकरणात पुन्हा एकदा ते जेलमध्ये गेले होते। सध्या जामिनावर बाहेर आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणात सत्र न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना क्लीन चिट दिली होती। त्यालाच आव्हान मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले होते आणि आज मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवत त्यांची जी शिक्षा आहे ती देखील कायम ठेवण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे त्यांना थोड्याभरात शरण येण्याची देखील सूचना ही हायकोर्टाने सुनावलेली आहे। त्यामुळे प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणात अनेक पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई देखील करण्यात आली होती। निलंबनाची आणि बडतर्फाची कारवाई करण्यात आली होती। यामध्ये सचिन वाझे यांचा देखील महत्त्वाचा रोल असल्याचं देखील समोर आलं होतं। निश्चितच धन्यवाद सूरज दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।